त्याची सेटिंग करायची आहे, म्हणजे जो आहे का त्याची सेटिंग करायची. हॉर्न बघू शकता तुम्ही किती त्यांच्या दुकानात. तर जुनं मटेरियल लावायचं. तर शुभम म्हणून आम्ही आलेलो जेवायला. तर वाजले किती पाहिजे तुम्हाला? 2:19 नाही का. मध्ये तर मोका ट्रॅफिक आहे. काय विषय काय नो. यांनी किती अतिक्रमण हटवलं काय केलं तरी नाही का ट्रॅफिक लागणारच. तेवढं लागायचं तेवढं नाही का. ट्रॅफिकचं काय कारण असं काय नो एवढं इतकं ट्रॅफिक लागलंय आज. लोक वाकडे तिकडे घुसते कुठून सुद्धा नाही का. लोकांना एवढी नॉलेज नाही कुठून घुसावं काय घुसावं. ते पाहिले का तात्या लोक. सोलापूर रोड सोडलाय तर हे भाई इथून सुद्धा रोड आहे. तिथून काय आपण घालणार नाही का. तर रोड लय खराब झालेला आहे. बेकार फुटलेला आहे. खड्डे बघू शकतो तुम्ही. अख्खा रोड फुटेले. तर त्याच्यामुळे आपल्याला पुढून एक युटर्न आहे. आपण पुढून जाऊ. तर इकडे सिमेंट रोड आहे तिकडे खराब रोड. एवढंच विषय बाकी काय नाही. तिथं पण रस्ता लयच फुटेले. आणि आपल्या बस तिला काय झालंय काय लयच नाराज आहे. काय माय सांगा आलं म्हणून नाराज झाला काय हे मला माहित नाही. तर पाहू आपण तिची नाराजगी दूर करू. थोडं थांबल्याच्या नंतर काय झालं जरा पाहू. नाही तर काय असं ते तुम्हाला सांगायचं त्याचं नियोजन नाही का. तर बघू घेऊ पास करून आता रस्ता थोडा खराब आहे. आणि अजून एक सिग्नल आहे. तेवढे सिग्नल पास केले म्हणजे आपण एकदम टेन्शन फ्री होणार आहे. तर रफा बाहेर निघून घेऊ. तर भावांनो आपण आता जस्ट केले पास करमाडचे आले. त्याच्यानंतर पुढं बघू शकता लोकेशन किती भारी आहे. तर आता वाजले 6 वाजून गेले ना. हो 6:22 झालेले. तर एकदम मोकळा रोड भेटला मला. त्याच्यामुळे डायरेक्ट धंदोला 80 लॉक फुल स्पीडनं डायरेक्ट रॉकेट. तर आता मोकळा रोड असता गाडी पळायला काहीच वाटत नाही. त्याच्यामुळं मोकळा रोड असता बिंदास गाड्या पळवायच्या. फक्त ट्रॉफिक वगैरे लागलं ना थोडं दम्मा चालायचं आपलं. काही विषय अडचण नाही त्याच्यामध्ये. पण तर शिव गाडीच्या वरती काय घेऊन चाललाय काय नो. तर बघितलं प्लॅस्टिक उडून राहिलं त्याचं. आपण ज्या लाईटी आणल्या त्या का त्या टाकलेल्या आहे. तर जे लाल एरो दिसू राहिले का दोन्हीकडे 2-2. तर हा त्याचे एरो आहे लाईटीचे. आणि जे समोर ती व्हाईट लाईट चमकती का ती लाईट आहे आपण जे टाकेल आहे का ती. तर आता लाल आहे सॉरी व्हाईट होती आणि पिवळी. आता हे जाकमुक डायरेक्ट जत्रा लाईट. हे व्हाईट आणि पिवळा. समोर व्हाईट आणि अलीकडे पिवळा पडतो. आणि आपण लावतो कोणती समजा एवढी व्हाईट. का तर व्हाईटचा उजेड एकदम भारी आहे. आणि लाल एरो आहे पा लाल लय भारी वाटत नाही का. फक्त लाईट बंद पाहिजे त्याच्यासाठी आपण ती लाईट बंद करून सुद्धा दाखवतो तुम्हाला. पाहिजे दिसते 2 एरो दिसते. समोरून जर पाहिलं का लाल वाटत. आता हे परत म्हणजे तकलीफ एखादा अर्धा शब्द निघत आपल्याकडून म्हणजे आपल्याला पण दिसायला तकलीफ नकोच. तर आता आपण लय जवळ आलेलो आहे जालन्याच्या. तर आपल्याला वर चढायचं आहे. व्हायला एक्सप्रेसला चढल्यानंतर भेटू. तर वर चढल्या टेन्शन नाही राहत. तुम्हाला माहिती आहे मला पण माहिती आहे काय वर काय अडचण नसती. पण मागून शिवम भाऊ पण आलेला आहे. त्याची आपली गाडी भेट पुढं होईल माहिती तुम्हाला. कारंजामध्ये आपलं पण काम आहे. तर तिथं आपलं काम कसं आहे काय होणार आहे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. स्किप वगैरे काय करू नका. तर माझं सांगायचं काय आहे का तुम्ही स्किप वगैरे केलं तर व्हिडिओमधलं काय झालं कसं झालं आहे तुम्हाला काही कळणार नाही. आणि तेवढं हे करून टाका. बाकीचं बघू आपण काय. तर भावांना आपण आलेलो समृद्धीच्या टोल प्लाझावर. तर आपली गाडी इथं मागं उभा आहे. तर गाडीला कोणत्या लाईटी लावल्या काय हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. पण त्याचा उजेड कसा आहे काय हे बघू शकता. तर याचा उजेड जो आहे समोरचा जो व्हाईट आहे का अख्खा त्याचा उजेड आहे. तर आपल्याला फक्त त्याची सेटिंग करायची आहे. म्हणजे जो आहे का त्याची सेटिंग करायची. ह्यो बरोबर आहे थोडा आतमध्ये पाहिजे. आणि जो राहिला विषय तर याचा
तर याचा विषय असा होता बाई एवढा वर हा. तर याची इथं आहे ओके, काय अडचण नाही आहे. त्याची सेटिंग एकदम ओके आहे, तुम्ही बघू शकता. फिटिंगला भारी झाली त्याची, बाकी काय अडचण नव्हती. तर एवढी हाईट आली आपल्या गाडीला. तर याची रशी वगैरे दिल्ली बिल्ली काय काय चेक करणं आपलं काम आहे आणि कर्तव्य आहे. का तर रस्त्यात आपल्याला अडचण नको. टायर वाजून घेऊ. तर दाव एकदम मापात होतं. अरे यार हे थोडं ढिल्लं झालं, याला काही नाही इलाज आहे का, ढिल्लं होऊ शकतो अजून जर ओढलं. त्याची पाहिलं का मागून एकदम जत्रा बांधण्यात गेली ती. तर इथं समोर एकदम ओके आलेली आहे. राहिला विषय फक्त एवढाच. तर एवढा काही अडचण नाही, याला धकून जाईन. बाकी एकदम काही सिंपल साधं आहे. तर मग काय तर मिळता ये वर आता चालू ठेवू रनिंग नाही का. आता आपलं याचा माल आहे भिलाईचा आणि त्याचा माल आहे नागपूरचा. आणि याच्यात टाइमपास करण्यात मजा नाही. आपल्या हाताला फोड कसा आलाय, डायरेक्ट लाल झालाय, लाल. याच हातातच नाही, या हाताला सुद्धा आहे बाय. हे बाई इथं एक फोड आहे, इथं एक फोड आहे. असे नाही का फोड येते हाताला नाही का. उन्हाची रस्सी खेचली आपण ज्यावेळेस उन्हामध्ये गाडी बांधतो किंवा कागद बांधा काही करा. मागच्या वेळेस सुद्धा हे इथं लागलं होतं नाही का. हे बाई इथं लागलं होतं. आणि ह्यावेळेस तर डायरेक्ट ह्या हाताला 2 आणि ह्या हाताला 1. ह्यावेळेस तर विषयच अवघड करून टाकलाय जरा. तर मग काय तर जरा जसं काही नवीन काय पाहायला भेटन आपण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवणार आहे. मग एन्जॉय करा आपला हा ब्लॉग आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला. तर भेटू पुढं आता तिथं. तर भावांना आपण आलेलं आहे आता दुसऱ्या बीटच्या जवळ. तर आपली गाडी पूर्णपणे 80च्या स्पीडनं लावून धरेल. का तर आपल्याला काहीतरी काम असल्यामुळं पूर्णपणे 80ला रॉकेट आपण उडवलेलं आहे आज. तर तिला काही आपल्याला माहिती डिझेल काय लागत नाही. आता किती दामता कसं दामता फुल. फक्त टाटाच्या गाडीचा विषय काय होता, तुम्ही जर गाडी दाबून जर धरली का तर तिला लई डिझेल लागायचं. तसं ह्या गाडीचा विषय काही नाही. त्या गाडीला कमीत कमी डिझेल लागत, जेवढं आपण प्रयत्न करू तेवढं कमी डिझेल लागतं. तर बाकीचा काही विषय नाही आहे. तर आपल्याला कारंजामध्ये हॉर्न टाकायचं आहे. तर याच्या पहिल्या पण आपण 2 वेळा ब्लॉकमध्ये बोललो होतो. तर ब्लॉकमध्ये काही विषय एवढा झाला नाही. का तर आपण जवळजवळ आले तो हा म्हणायचा, कधी नाही म्हणायचा. तर आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवणार ते दुकान कुठं आहे, काय आहे, कारंजा लॉटमध्ये कसं काय सगळं नियोजन होईल. तर चला, तर तुम्हाला त्याच्याकडे गेल्याच्या नंतर थोडंफार दाखवू. तर आपण आता जस्ट समृद्धी सोडून खाली उतरलेलो आहे. तर आपण चाललेलो आहे कारंजा लाडला. तर कारंजा लाडच्या एक्झॅक्ट पॉईंटला उतरलोय आणि आता खाली उतरू म्हणजे नाही का त्यांचा सर्व्हिस रोडला खाली उतरू राहिलो. तर या इकडे जो समोर रोड आहे का तो अमरावती रोड आहे, मुर्तुजापूर तिकडे गाड्या जाते त्या साईडला. तर हे बघू शकता आपण आता समृद्धी हा समोरचा जो पट्टा आहे ना तो समृद्धी आहे. तर त्याच्या खाली आलोय आता परत U-टर्न मारून. तर भाई इथं पाट्या लावेल बघितलं का कारंजा लाड मुर्तुजापूर. इथून U-टर्न जर मारलं का तर मुर्तुजापूरला जातो. इकडं समृद्धी एक्सप्रेस. तर आपण आता समृद्धी वगैरे सगळं सोडलंय, आता खाली आलेलो आहे. तर इथून त्यांचं दुकान फक्त किती 3 किलोमीटर आहे, लई पण लांब नाही आहे. का तर बाकीच्यांना काय वाटतं लई लांब असं असं तसं, एवढं पण लांब नाही. कारण समृद्धी सोडल्यापासून 2 ते 3 किलोमीटर धरून सरासरी ज्यादा काही लांब नाही आहे. तर आता आपण डायरेक्ट त्यांच्या आबाज भाईच्या दुकानावर जाऊ, त्यांची गाडी भेट घेऊ आणि आपलं काम पण पूर्ण करून घेऊ त्यांच्याकडून नाही का. लई दिवसाचं रोखलेलं काम आज पूर्ण करून घेऊ त्यांच्याकडून नाही का. तर भावांना आपण आलो कारंजामध्ये. तर समृद्धीचा बोर्ड किती आहे, इथून 3 किलोमीटर समृद्धी आहे. आणि हे आपलं अरबाज भाईचं दुकान IP इलेक्ट्रॉनिक्स हॉर्न स्पेशालिस्ट म्हणजे आपल्याला एवढे हे नाही मारत येत. तर आता किती वाजले, 9:30ला दुकान बंद झालेलं आहे. त्याला फोन केला तेव्हा आलो 15-20 मिनिटात. तर त्याचा नंबर तुम्हाला दाखवतो मी,
दोघांचा पण. तर हा बाई हे त्याचे नंबर आहे, कधी पण त्याला फोन करा किंवा कॉन्टॅक्ट करूनच या नाही का त्याच्याकडे, तसं काय अडचण नाही. तो तसं किती वाजता या तुम्ही 12-1 तुम्हाला काम करून देणार तो. तर बाकी चला, आपली काय रशी वगैरे ढिल्ली बिल्ली काय झालेलं नाही का, तर आपण तिला फाशे मारून तिचं काम केलेलं आहे. तर सगळ्या याला फाशे मारलेले पाहिलं का, सगळ्या याला म्हणजे नाही का हेच नाही केलं. तर बघू मग काय, तर ते येणारच आहे. किती टाइम लागतो काय लागतो ते आल्याच कळन. तर कोणाची गाडी लागली का पली पण हे पाहिले का लाल डोळे. तर हे असा विषय त्याचा, लाल पार्किंग मध्ये लाल आहे आणि बाकीचे त्याला 4-5 कलर हायचे. तर आपल्या गाडीची नाईटला लुक असा दिसतो, एकदम परफेक्ट आणि एकदम नातखोळा. फक्त विषय कोणता होतो एवढाच, एवढं झालं पाहिजे क्लिअर फक्त यायला, नाही तर हत्यार एकदम टॉपचं होईल. मग आतमध्ये पण काय नाद दिसतं ना. तर भावांनो आपला अरबाज भाई आलेला आहे. तर हे बाई आपला हॉर्न आणि अरबाज भैया. तर पूर्णपणे दुकान उघडलेलं आहे. हॉर्न बघू शकता तुम्ही किती त्यांच्या दुकानात. तर जुनं मटेरियल, लाल हॉर्नवाल्याचे सुद्धा हॉर्न पडलेले आहे समोर नाही का निम्म्याच्या वर. तर हे आपल्या गाडीचा एक आहे हा, आणि शुभम भाऊच्या गाडीचा आहे. तर बघू शकता किती वाजलेले, 10 वाजलेले. अरबाज भैया काय भांडणार का? काहीच नाही, बस नाही बस. ठीक आहे, 100 टक्का ओके. त्याला काय टाकीतो का तू चिटकायसाठी का नाही? ते अरबाजी भाई बोलते आणि सबको कलते. पाईप फिटिंग ब्रँड इज ब्रँड. मागच्या वेळेस समृद्धीला गेलता ना हरणं वाचवायला. ही त्याची डब्बी आहे, अजून लय टाइम आहे फिटिंग करायला. हे त्याचं मटेरियल म्हणजे हे आपल्याला फक्त एवढं काम येणार आहे. कत्तर नळ्या इकडं आहे, अजून एक रेडी इथं शुभमसाठी पुरा इथं एक आहे, आणि समोर एक रेडी झालेला आहे. हे ब्लॅक नळे ते अरबाज भैया लाइट आने लगा ना वो जो तुमने वीडियो कॉल पे दिखा है मेरे को. हाँ स्टार वाले जो नीचे लगता है वो किधर है? इधर है कि घर पे? दिखाओ मेरा 24 वोल्ट होगा तो दिखाओ एक 24 वोल्ट वाला है, दे दो मेरे को. अशी फिटिंग कोणीच नाही करून देत नाही का, फक्त अरबाज भैया देतो, बाकी कोणीच नाही. तर या सगळ्याला असंच नाही का व्हाईट वाला चिकट टेप लागणार आहे. त्याने फक्त म्हणजे काय लूज नाही होत का, काय नाही होत, हवा लीकेज नहीं रहने देता ना. हाँ वो अलग आवाज आता ना वो बीच बीच में. तर मग काम चालू असताना चहाचा ब्रेक. अरबाज भाई काय चहा घ्यायला नाही. अरबाज भाई चहा घेऊन टाका. पीते पीते तर अरबाज भाईला अजून एक गाडी आलेली आहे काम करायला. तर अजून एक शुभम भाऊ पण येणार आहे. त्याच्यात ही एक गाडी आलेली म्हणजे शुभम दादा थोडा साईडलाच राहिला काय ना. आता पाहू आता या गाडीचं काय विषय काही नाही, तर आपलं काम होतंय काय. तर गाडी दिली चालू करून हवा भरायला. तर हवा अख्खी उतरली होती. तर आता किती पॉईंट झाली 7-7. तर खाली नाही का अरबाज भाऊ अजून सेटिंग करून राहिला आहे. तर सगळं बाकीचं फिटिंग झालेलं आहे. हे इथं फिटिंग केलं आहे समोर. बाकीचं एक करंट वगैरे घेऊन राहिला तिकडे, काय त्याचं नियोजन करून राहिलं त्यालाच माहिती. बाकी सगळं मी नाही का. हा 7-7. पाहू आता आपण किती हवा आहे.
तेवढीच आहे, 7.7च आहे. तर शुभम भाऊची गाडी आलेली आई साहेब. अरे माहित चप्पल या चप्पल. तर शुभम दादाची गाडी समोर आणि आपला अरबाज भैया. तर तो सुद्धा अजून काही जेवलेला नाही आम्ही सुद्धा अजून जेवलेलं नाही. तर हे बघू शकता याचा पै बाजू इकडंच हे झालेला आहे नाही का. हॉर्नाची फिटिंग इकडे झालेली आहे पाय इथं. तर याला फिटिंग कशी केलेली मागून नटमध्ये असं अशी फिटिंग केलेली आहे. त्याच्या ह्या नळ्या ते अजून सगळं आवरायचं आहे. कुठून काय सगळं एकदा पाहू. यार भाई सांगितलं का. तर पहिली तिकडं शुभम दादा आहे, इकडं एक गाडी उभा आहे. अजून एक समोर ते तिकडे एक खाली गाडीचं काम चालू आहे. म्हणजे त्यांचे फादर काम करू राहिले समोर. 14 टायर आहे का ही, तिचं एक काम चालू आहे. तर बाकीचे ह्याच आपल्या. तर शुभम भाऊची गाडी पाहिली का, तिला पण हॉर्न टाकायचं ते. तिचा हॉर्न पडलेला आहे इथं. अजून तिचं काम राहिलेलं आहे. शुभम भैया किती वाजले भांडी मध्ये ख्याल लग जा उसको. 100% आराम से जातो, कोई दिक्कत नाही. यार अरबाज भाईचे फादर तो काय करू आला कारण नेमकं नालायक. थांबा याला दाखवतो तुम्हाला नाही का आमचा माणूस. मी फॅन फिट करतोय भाऊ. ट्रेन दिवसभर झोपात या आणि रात्री काम निघते नाही का यांना. काय तर शुभम भाऊ आम्ही आलेलो जेवायला. तर वाजले किती पाहिजे तुम्हाला, 2:19. तुला भूक लागली पण खरंच. तर या सगळ्यांनाच भूक लागेल. याच्यामध्ये भाज्या आल्या आपल्या 2:19. भाऊ काय होत तर करतो जेवण. मग काय तर अजून हरणाचं काम चालू आहे आपलं. अजून की शुभम भाऊची गाडी राहिलेली काम करायची. काय तर आपला झालेला हरण फिट. तर राहिलेला फक्त शुभम भाऊच्या गाडीचा. तर आपल्या डेऱ्याचे जोडीदार आहे. तर आता तुम्ही बघू शकता किती वाजलेले, 4 वाजलेले. तरी अजून नाही का याचं काय काम झालेलं नाही. काय तू लाईट कुठं लावला शुभ्या आता यायला. हो हा घेतो ना हे बाई. माग वाचायचं माग आवाज येतो. हा आपला मागच आहे, यांचा मागच बसणार आहे. 4:14. काय नाही इकडं सकाळ भैया. मला इकडं दिवस उगलेला आहे. सावंत झोपला गाडीत जाऊन. तर याचं बाकीचं मटेरियल भाई इथं लावलेली. तर त्याच्यात तिथली हवा लीक झाली थोडी फार नाही का. तर याच्या नळ्या बिळ्या. तर सकाळचे 6:30 वाजलेले. तर आत्ताशी गारबाज भाईने आम्हाला काढून दिलं त्याच्या दुकानावरून. आणि ते दुसऱ्या गाडीचा हरण फिटिंग करून राहिला तिथं. हरणाचं काम एकदम ओके झालेलं आहे. शिव्या माग आहे, मी पुढे आहे. तर आम्ही आलेलो आहे समृद्धीच्या जवळ. तर एक बार वाजून पाहू आपण नाही का. तर नेमकं आपला एका हातात मोबाईल एका हातात हे होतं. तसं समृद्धीला पण ट्राय मारून पाहू कसा आवाज निघतो काय.